पुन्हा एकदा मी या चर्चेकडे वळतोय. शायना इन्सीजी, मी आपल्याकडे येईल. शायना इन्सीजी, प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की आपली सत्ता यावी, आपले नगरसेवक निवडून यावे आणि आपला महापौर हा महापौरपदी विराजमान व्हावा. मात्र अनेक ठिकाणी राड्याच्या काही घटना घडल्या, म्हणजे दुबार मतदानाचा मुद्दा हा चर्चेचा विषय ठरला. अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन्स असतील किंवा त्या ठिकाणी असणारे जे ईव्हीएम मशीन्स आहे त्यामध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी देखील आल्या. म्हणजे निवडणुकांवर निवडणुका होत आहे, आपण लोक अजूनही या प्रक्रियेला सरसावलेलो नाहीये असं समजायचं का? आणि म्हणून मग राडे आपल्याला पाहायला मिळतात का? शायनाजी, सर्वप्रथम मला हे सांगायचंय, लोकांचा वोट आणि कामवरती असतो. आता खूप लोक आहे जे मराठी माणूस बोलून त्यांना 25 मला सांगा, त्या आदरणीय एकनाथजी शिंदे मी ठरवलं की मराठी माणूस म्हणजे गिरणी कामगार असो किंवा रमाबाई नगर मध्ये 17,000 घर द्यायचं किंवा स्थानिक लोकांना बीडीडी चॉल मध्ये परत आणायचंय किंवा अभिजात दर्जा जे मराठीला भेटलं. आणि महाराष्ट्र एकमात्र असं प्रदेश आहे जिथे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे मी हे कॉज चॅम्पियन केलं. आणि तुम्ही बघितलं तर फक्त हे नकारात्मक सोच, तोडना फोडना, मारेंगे पीटेंगे बटेंगे कटेंगे असं नाही चालत. आमची महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता हे आहे की लोकांना एकत्र घेऊन आम्ही पुढे जाऊ. आणि आता जेनझीला पण तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला सांगतील की आम्हाला पाहिजे पर्यावरण मध्ये, आम्हाला पाहिजे एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये संशोधन. आणि तिथे 17,000 कोटीचं हे ग्रीन इनिशिएटिव्ह जे पॅकेज आहे किंवा 5,000 इलेक्ट्रिक बसेस कार्बन इमिशन कम करायला आज जेव्हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.